समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या दरम्यान आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर आमचे स्कोर आम्हाला कळवतात एकंदरीत धावसंख्या 2 आहेत 2 रन्स ऑन बोर्ड 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय चला वेळेच्या बाबतीत सहकार्य असू द्या पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 2 कर्से केल्यात राज शिंदे नामक गोलंदाज खूप सुंदर गोलंदाजी करतोय हो लावर अपील फिंगर अप अपील उचलून धरले विकेटचं पतन लागणारा धक्का पहिला दोन्ही आकड्यावर हिज गॉन ठाकुरली गावा तो चलिए यहाँ पर पहले ओवर का केस समाप्त पहले ओवर के बाद 7 रन स्कोरबोर्ड पर इस ओवर की शुरुआत बहुत ही खराब हम कह सकते क्योंकि अतिरिक्त रन देके पहले पंजा फेंका अब फिर एक बार वाइट बॉल पहले ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी भी लेकिन इस ओवर में थोड़ी राह भटक रहे हैं अब गेंदबाज केवल ये अच्छी गेंद थी कम बैक किया है भाई यहाँ पर केवल ने आदि प्रोप्राइटर है ये अच्छे लय में नजर आते हैं टीपीएल रहेंगे देखिए आरएपीएल रहेंगे देखिए बहुत ही शानदार प्रदर्शन अब तक इनका रहा अगली पेशकश ओली से भाई यहाँ पर एलिवेशन ज्यादा मिल गया इस गेंद पर विकेट का होता हुआ पतन शुरुआत जाए हमारी खराब रही लेकिन अंजाम हम अच्छा देते बताते हुए विकेट लेते हुए दो ओवर का खेल समाप्त 2 लीगल गेंदे आए भाई और 2 लीगल गेंदों में 6 रन करके 1 विकेट भी चटका यहाँ पर केवल पांडा शायद बैट चेंज कर रहे हैं अजय यादव शायद लेग स्टंप छोड़कर जाते हुए गेंद वाइट बॉल अतिरिक्त रन देखें यहाँ पर अतिरिक्त रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे यहाँ पर 9 रन 2 विकेट के नुकसान पर बेहतरीन कमबैक क्या बात है तो चलिए भाई बैट किसका यहाँ पर शायद
हमारे कोई महिला क्रिकेटर है अनुजा। अनुजा मैडम, आपका बैट यहां पर है। अनुजा मैडम आप होंगे तो आइए। यस, टीममेट है, लीजिए बैट। भाई बैट कहीं पर छोड़ के जाइए मत प्लीज। प्रीति का बैट था शायद, नहीं चलिए। वरना 50 मारा है भाई उस बल्ले से, बल्ला गायब हो गया तो लपड़ा हो जाएगा। तो चलिए कुछ स्कोर की बात करेंगे। यहाँ पर 10 रन ड्राइव किया, इस बार कैप में खेला है, बेहतरीन कैप ढूंढकर निकाला है 4 रनों के लिए।
2.3 ओवर का खेल समाप्त, 17 रन 3 विकेट के नुकसान पर। अब नए बल्लेबाज आए मैदान में, क्योंकि इससे पहले आपने देखा केवल ने विकेटों के पीछे से अच्छा कारनामा किया है। 12th मैन, दोनों टीमें 12th मैन। भाई वहां पर क्या कर रहे हो? यहां पर स्कोरर को कौन बताएगा कौन आया बल्लेबाज? सैंडी। तो चलिए भाई, इस बार व्हाइट बॉल अतिरिक्त रन। तो चलिए अंपायर सिग्नल, 4 रन यहां से देखिए चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 22 रन स्कोरबोर्ड पर। 22 आखिरी गेंद शेष, डीजे को मौका मिलेगा भाई इस गेंद के बाद। 2.5 ओवर के खेल समाप्त, तब आखिरी गेंद शेष इस ओवर की। 22 रन स्कोरबोर्ड पर। हो ब्रेक दिए, लेकिन अंपायर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं भाई। बाहर से होगी शायद, अंपायर से बताया बाहर से दी भाई व्हाइट बॉल। 23 रन स्कोरबोर्ड पर। इस बार रिवर्स खेलने का प्रयास और नॉट आउट। ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त, 24 रन 3 विकेट के नुकसान पे। ठोक डीजे। से 3 ओवर का खेल समाप्त, 24 रन 3 विकेट के नुकसान पर। अब आने वाली 12 गेंदें हमें बताएंगे भाई टारगेट कितने रनों का सेट होगा। यहाँ पर 24 तो लग चुके हैं अब फिलहाल स्कोर बोर्ड पर। 3 विकेटें गंवाई यहाँ पर बल्लेबाजी करते हुए डार्क हॉर्स ने। टॉस गंवाया और साथ ही साथ शुरुआती 3 ओवर में 3 विकेटें भी। टॉस जीतकर फील्डिंग का निर्णय ले, यहाँ पर देखिए बात करेंगे केवल ने, लेकिन देखिए भाई क्या हो गया है। नो बॉल कॉल किया है शायद अंपायर्स ने। नो बॉल, साइडलाइन टच किया है। साइडलाइन टच। केवल लगभग पिछले 8 से 10 सालों से वो जॉर्ज 11 टीम की कप्तानी कर रहे हैं। तो चलिए कोई दिक्कत नहीं। देखिए गणेश सही निर्णय देंगे, किसी के फेवर में जाके उनको कुछ फायदा मिलेगा है नहीं। यहां पर उनको कोई लाभ लोभ है नहीं वहां से। कोई भी जीते कोई भी हारे, क्लीन बोल्ड हुए थे बल्लेबाज। लक फैक्टर ऑन हो चुका है। 25 रन स्वीप करने का प्रयास था, फाइन लेके एक्शन में आता हुआ। रन की कोई गुंजाइश, स्टे डॉट बॉल की समाप्ति होती भी। ओ इस बार इनफील्ड के ऊपर से खेला है, फील्डर वहां पर मौजूद। ये बच्चे बड़े शरारती है भाई, देखिए कितना आवाज इनका। बच्चे शरारत तो करेंगे, इनसे ज्यादा शरारती तो हम थे। हमसे ज्यादा मोनिश पाटिल थे। कहां है मोनिश पाटिल? आइए कमेंट्री बॉक्स में। 26 रन ड्राइव किया इस बार, फील्डर वहां पर मौजूद। देखिए भाई 1 रन, सिंगल 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 से स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ। बड़े स्ट्रोक के लिए जा नहीं रहे दोनों ही बल्लेबाज। देखिए गैप ढूंढने का प्रयास करे लेकिन मिल नहीं रहा है। सीधे फील्डर को ढूंढ कर निकाल रहे। फुल टॉस ड्राइव किया है, फिर एक बार फील्डर के हाथों में।
गणेश देखिए प्रशंसा करनी होगी गणेश की, क्योंकि जैसे उन्होंने फील्डिंग सेटिंग की है उसी तरह से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफसाइड रीजन पर उन्होंने एक पॉइंट लगा के रखा है और एक कवर पर खिलाड़ी सीधा ऑप्शन के बाहर सामने दे रहे, ओवर पिच डाल रहे, या फिर ड्राइव करे आप या फिर कट करे। पॉइंट पर भी खिलाड़ी कट करोगे तो वहां पर एक मिलेगा, ड्राइव करोगे तो सामने लॉन्ग ऑफ पर एक मिलेगा तो एक। ये देखिए भाई तीर की तरह सीधी डॉट बॉल की हुई समाप्ति। आखिरी गेंद शेष इस ओवर की, 1 to go। राउंड द लेग्स। पहली खराब गेंद थी इस बार ये गणेश की, पहला नो बॉल आया था लेकिन वो लाइन और लेंथ पे कोई खराबी नहीं थी। ये पहली बार दिशा से भटके। ऑन साइड पर फ्लिक किया, यहां पर सेकंड के लिए पलटेंगे और भागते भागते मैदान भी छोड़ना होगा। रन आउट के माध्यम से लगा झटका चौथा। 4 ओवर का खेल समाप्त, 29 रन 4 विकेट के नुकसान पर। RJ हमारे डीजे ऑपरेटर शायद निक्की के बहुत बड़े फैन है, तो चलिए यहाँ पर 4 ओवर का खेल समाप्त, 24 गेंदें पूरी हुई, 30 रन बने स्कोरबोर्ड पर, 30 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट एंड ऑफ द 4th ओवर। अब गेंदबाज यहां पर देखिए उत्तम। सागर ने गेंदबाजी क्यों नहीं की, ये सवाल होगा। केवल कप्तान ने देखिए कुछ ना कुछ होगा मन में, कुछ ना कुछ स्ट्रैटेजी होगी, कुछ ना कुछ प्लान होगा, क्योंकि सागर बहुत अच्छे गेंदबाज है, बहुत अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन शायद अगर 5 प्रॉपर गेंदबाज है तो उनका इस्तेमाल किया नहीं। ड्राइव किया इस बार एक्स्ट्रा कवर पर, बेहतरीन फील्डिंग, क्या बात है। अंपायर सिग्नल, शायद हिट विकेट हुई है, तो चलिए ऐसे बहुत रेयर होता है भाई, बैट लगी विकेट पर, हिट विकेट। कुल स्कोर की बात करेंगे, देखिए यहां पर 31 रन 5 विकेट के नुकसान पर 4.2 ओवर का खेल समाप्त। आखिरी ओवर रन बनने जरूरी, रन आउट का मौका था, अंपायर सिग्नल इट्स अ वाइड बॉल। अतिरिक्त रन, स्कोर आकर पहुंचा है 32 पर 32। निकल कर मारा इस बार वाइड इस लॉन्ग ऑन पर, फील्डर मौजूद, कीपर का कॉल था, सही एंड पर थ्रो, जैसे कॉल दिया वैसे कीपर एंड पर थ्रो किया। तो चलिए भाई टोटल की बात करेंगे, यहाँ पर 33 रन 33, 3 गेंदें अभी भी शेष होंगी इस ओवर की। आखिरी ओवर, उत्तम, सर्वोत्तम है ये, ऑन साइड पर खेलने पर देखिए भाग किया है बल्लेबाज को, और इसी के साथ सिंगल, तो कुल टोटल आकर पहुंचा सिंगल के साथ 34 रन 5 विकेट के नुकसान पर। 2 गेंदें अभी भी शेष होंगी इस सत्र की, हालांकि उतना बड़ा टोटल अब तक बना नहीं है, लेकिन 2 फील्डर थे, फाइनली एक फील्डर ने आकर गेंद को उठाया, फेंका, तब तक 1 रन का अवधि था दोनों ही बल्लेबाजों के पास, सिंगल से टोटल आगे बढ़ता हुआ। इस ओवर में भी देखिए सराहना होगी गेंदबाज उत्तम की, सर्वोत्तम गेंदबाजी उन्होंने की, क्योंकि सिर्फ और सिर्फ 5 रन खर्च के 1 विकेट जरूर उन्होंने चटकाई। बेहतरीन गेंदबाजी, डिसिप्लिन बॉलिंग जिसको कहा जाता है, एक्यूरेसी थी इस गेंदबाज के पास, सही इस्तेमाल। तो लीजिए भाई, शुरुआत जरूर कैसी भी होने दीजिए, लेकिन अंजाम अच्छा दिया इस सत्र को, चौके के साथ समाप्त किया है पहले सत्र का खेल समाप्त। 39 रन स्कोर बोर्ड पर
और 40 का लक्ष्य होगा। 40 रन रिक्वायर्ड टू विन। एसके एंटरटेनमेंट शंकर दादा, देखिए भाई ये कुछ भी कर सकते हैं, हमने पहले ही कहा। इससे पहले आरएपीएल का झंडा लहराया मैदान में, ये एनिमेशंस में देखिए एक्सपर्ट है। और इसीलिए देखिए भिवंडी विभाग में आप जाएंगे तो सबसे ज़्यादा देखिए किसी का शेड्यूल अगर बिजी रहेगा तो एसके एंटरटेनमेंट, हमारे शंकर दादा और उनकी पूरी टीम। तो चलिए टॉस के लिए इनवाइट करेंगे हम व्हाइट पीकॉक डायनामिक पैंथर्स। चलिए व्हाइट पीकॉक डायनामिक पैंथर्स कप्तान आइए, टॉस करेंगे हम यहाँ पर। इनिंग ब्रेक हो चुका है। व्हाइट पीकॉक शेड्यूल मध्ये हॅलो, या ठिकाणी सर्व खेळाडूंना एक सूचना आहे की सर्वांनी वेळेचं बंधन पाळायचं. 3 दिवस सामने आहेत, एकदम कट टू कट शेड्यूल आहे. जर खेळाडूंकडून सहकार्य मिळालं नाही तर उद्यापासून सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या खेळवल्या जातील. त्याच्यामुळे वेळेत तुम्हाला सामने संपवायचे आहेत. खास करून महिला खेळाडूंना एक विनंती आहे, आपल्या सामन्याला खूप वेळ लागतोय, तर त्याच्यामुळे त्या वेळेचं बंधन तुम्ही देखील पाळायचं, त्यानंतर तुमच्या देखील 4 ओव्हरच्या मॅचेस होतील. तो चलिए स्काई हॉक्स के कप्तान और पिंक पैंथर्स टीम के कप्तान से गुजारिश करेंगे, चलिए आइए टॉस के लिए. स्काय हॉक्स आणि पिंक पॅन्थर्स टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण टॉससाठी या. स्काय हॉक्स पिंक पॅन्थर्स कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. आणि ज्या प्रकारे आता अमोल दादांनी सूचना केलेली आहे, मॅचेस तुम्हाला योग्य वेळेवरती कंप्लीट करावे लागतील, अन्यथा उद्यापासून आपण 4 ओव्हरच्या मॅचेस खेळू. चला बाहुबली या, आपण टॉस करून घेऊ. श्रीकांत तर चला आपण टॉस कंप्लीट करतोय. दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत. पिंक पॅन्थर्स एक सामना जिंकून आलेला आहे, दुसऱ्या बाजूला स्काय हॉक्स संघाला आपण पाहतोय. हेड्स कॉल केलाय, टेल्स आलेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॉलिंग. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. टॉस जिंकलाय ते अर्थातच स्काय हॉक्स टीमच्या कॅप्टनने बॉलिंगचा निर्णय घेतला. मॅच कडे वळतोय, या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये मोनिश पाटील यांचा आवाज. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा RAPL 2025 रेजन्सी अनंतम प्रीमियर लीग 2025 सीझन 4 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण चालू असलेली मॅच पाहतोय. सध्या बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर थंडर वुल्फ्स आणि
बॅटिंग करताना टार्गेटचा जर विचार केला तर पाठलाग करताना दिसतील 40 धावांचा आणि पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 5 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. सागर आहेत स्ट्रायकर एंडवरती आणि गणेश हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. धाव घेण्याची नाकारली आणि पसंती नाही केली. मी म्हणजे योग्य ते डिसिजन, अदरवाईज विकेट गमावला असा. लो स्कोरची मॅच आपण पाहतोय आणि लो स्कोरच्या मॅचमध्ये विकेट इम्पॅक्ट करतात खूप सारे. विकेट नाही मिळाले तर मॅच बॅटरकडे झुकताना दिसेल. थंडरवुल्व्स जिथे बॅटिंग करतायत आणि जर विकेट मिळाले अर्ली तर मॅच रंगेल. ऑफ स्टंपच्या बाहेर या चुका तर सुधाराव्या लागतील गोलंदाजांना. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतीये. धाव फलकावरती जाऊन पोहोचली गेली टोटल 6 आकड्यावरती. पुढचा बॉल बॅटची लिडिंग घ्यायची आणि तदनंतर पंचांचा इशारा, फलंदाज बाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. धावा फलकावरती आपण पाहतोय 1 विकेट गमावताना 6 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला डॉट बॉल, मग वाईड चेंडू आला, मग एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट, वाईड आणि विकेट अशी परिस्थिती आतापर्यंत पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा आहे 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. डावकुरा तसा बॅटर स्ट्रायकर एंड वरती केवल पांडाला आपण पाहतोय. मागच्या सीझन मध्ये भरभरून धावा केवलने बनवल्या होत्या. लेग समोरती खूप जास्त बाहेर आहे. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपामध्ये, अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती वाढेल देखील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत टोटल 7 आकड्यावर. ते 30 धावा फलकावरती बनवायच्यात अजून देखील. 40 धावा फारसं मोठं आव्हान नाहीये आणि केवळ पांडाला ठाऊक आहे या मॅचचं आव्हान आता कसं पुढे घेऊन जायचं आहे. नेक्स्ट बॉल बॅटची कडा लागली आहे, नंतर इनफिल्ड मध्ये अडवलं जाईल. आणखी डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आला. अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. अशा प्रकारचे डॉट बॉल विकेट्स, पहिला विकेट तर आला, आणखी 1-2 विकेट मिळाले, मग लो स्कोरची मॅच भयानक रूप धारण करेल. पण केवळ इथून आता मोठी फटकेबाजी करेल का? लेग सम एक साच्या स्वरूपामध्ये धावा. याच गोष्टीची चर्चा वारंवार करतो की याच रोखायच्या धावा, कारण की एक धावा मग तुम्ही डॉट बॉल घेतात असं काटकसर भरून काढतात, मग त्या डॉट बॉलला तेवढा अर्थ देखील नाही राहत. 8 धावा फलकावरती. एका चेंडूचा खेळ बाकी. पायांवरती टाकला होता यावेळेस. हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिली आणि तदनंतर चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती टोटल जर पाहिला गेला तर 2 धावा फलकावरती पाहायला मिळतील. आणि या 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 40चा पाठलाग करताना धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 10 आकड्यावरती. 1 विकेट गमावला गेला. 10 धावा फलकावरती आहेत. रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग आपण पाहतोय, म्हणजे पर्व 4थं आहे. हा फ्लॅग पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय. खूप चांगलं वर्क आमचे SK एंटरटेनमेंट लाईव्ह करताना आपण पाहतोय. हे डिजिटल वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. टेक्नॉलॉजीचा वापर अगदी पुरेपूर पद्धतीने. अर्थात 24 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. अर्थात 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये 30 धावा फलकावरती बनवायच्या. गणेश आणि केवल पांडा या दोघांना आपण पाहतोय बॅटिंग करताना. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं आणि गोलंदाजीवरती गोलंदाज मनीष आलेत. मनीषचा हा पहिला बॉल समोर टाकला होता. अगदी प्रयत्न होता मनीषचा की मोठा फटका खेळण्यासाठी जावा आणि जेणेकरून एखादा विकेट मिळावा. कधी कधी समोरचा बॅटरला ऑपॉर्च्युनिटी देणं देखील गरजेचं असं की जिथे बॅटरने आक्रमकता दाखवावी आणि विकेट मिळावी. अकरा धावा आहेत फलकावरती. 1 विकेट गमावताना षटक क्रमांक दुसरं चालू आहे, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. केवलला आपण पाहतो बॅटिंग करताना.
केवळचा खेळण्याचा अंदाज जर बघितला तर फार वेगळा पाहायला मिळतोय आणि त्या शैलीने मात्र खूप साऱ्या धावा त्याने फळकावरती. इथे जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी मध्ये जर बघितलं गेलं तर चॅलेंजच्या मैदानावरती देखील केवलचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्याने उचललेली. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, फ्लिक केला हरीशचा वापर करताना आणि तिकडे एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव संख्या फळकावरती वाढती धावा फळकावरती जोडला गेला 12. एक विकेट गमावताना डार्क हॉर्सला आपण पाहतोय मैदानामध्ये जे टायटल डिफेंड करण्यासाठी उतरलेत. मागच्या हंगामामध्ये जर पाहिलं होतं तर विनर्स राहिले होते, चॅम्पियन्स राहिले होते. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला, शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिकडे सरळ खेळायचा प्रयत्न होता, स्ट्रेट ड्राईव्ह सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे 12 धावा फळकावरती आहेत. डॉट बॉल आला होता. नेक्स्ट बॉल ऑन साइडला फ्लिक केलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा तर फळकावरती बनवल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले वरती आपण चेक करूयात. हा पहा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि अडवण्याचे प्रयत्न जे आहेत ते खूप चांगले पाहायला मिळाले आणि त्याच्याच मदतीनं धावा आपल्या संघासाठी ऑलमोस्ट वाचवल्यात 2 आणि 2 धावांच्या मदतीने 14 धावा फळकावरती आपण पाहतोय. बॅटिंग वरती स्ट्रायकर एंडला गणेश. पुन्हा एकदा पायावरती चेंडू होता पण आता पंचांचा इशारा. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू आणि वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धाव संख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती जाऊन पोहोचतात 15 आकड्यावरती. 1 विकेट गमावला होता पण आता पार्टनरशिप मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे. फ्लिक केल्या पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डला चेंडू लढवला जाईल. कोणत्याच प्रकारची धाव नाही आहे आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 2 हे समाप्त होतोय आपण पाहतोय. थँक्यू सो मच. आणि षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आता गोलंदाजीवरती जर्सी क्रमांक 11 सागर आणि स्ट्रायकर एंड वरती केवल पांडाला आपण पाहतोय. धावा फळकावरती 15 आहेत, 18 मध्ये बनवायच्यात 25. आज जवळ आहे पण आता षटक क्रमांक 3 मध्ये पाहावं लागेल ट्विस्ट वरती ट्विस्ट मिळेल का. पहिला बॉल पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावांच्या मदतीने धाव संख्या फळकावरती वाढती देखील जाऊन पोहोचली गेली 16 आकड्यावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आतापर्यंत कमीत कमी 4 ते 5 खर्च केलात. अदरवाईज स्कोर तुम्हाला 10च्या आतमध्ये देखील दिसला असता. समोर टाकला होता आणि त्याच दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलं गेलं. चेंडूला एक सिंगल धावे करीत आणि एका सिंगलने धाव संख्या फळकावरती 17 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक आपण प्रगतीपथावरती पाहतोय 3 क्रमांकाचं आणि षटक हाताळण्याकरिता सागर आलेत. पुन्हा एकदा खराब चेंडू वारंवार हाताळले जातात आणि वाईडच्या स्वरूपामध्ये धाव संख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 18 आकड्यावरती. लो स्कोरच्या मॅच मध्ये 3 गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा रोखणं, या प्रकारच्या ज्या धावा दिल्या जातात. सेकंड थिंग फिल्डिंग खूप चांगलं करावे लागते आणि थर्ड तुम्हाला गोलंदाजीमध्ये विकेट्स वारंवार घ्यावे लागतात, डॉट बॉल्स हाताळावे लागतात, मग लो स्कोरची मॅच बनते. आणि डार्क हॉर्सला हे ठाऊक आहे पण अजून वेळ नाही निघून गेलेली. 17 मध्ये 21 धावा बनवायच्या, तिथून देखील मॅच निघू शकते कारण की क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये अनेकदा आपण पाहिलंय अशा प्रकारच्या मॅचला चित्र बदलताना. हा बॉल चांगला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. डायरेक्ट हिट, एम्पायर्स ऑफ फिंगर्स अप आणि त्यानंतर विकेट गमवाल फलंदाज बाद.
अगं हेमा हा पहा डोळ्यासमोर बॉल फेकला आणि तदनंतर सरळ यशांवरती डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि म्हणूनच की का गणेशला परतावं लागलं मैदानाचा बाहेर. धक्का बसताना दुसऱ्या क्रमांकाचा. आणि आता माझी परिस्थिती 16 चेंडूंचा खेळ बाकी राहतो आणि 16 मध्ये धावा फळकावरती बनवायचा. टोटल 21. अभिषेक आलेत नवीन बॅटर क्रमांक 4 वरती, जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. पण स्ट्रायकर एंडला या मॅचचा प्रमुख खेळाडू शिलेदार थंडर वुल्स संघाचा पांडा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे. फेकी करेपर्यंत एक सिंगल. डबल सिंगल पांडाकडनं चालू आहेत. आणि 5 चेंडूंना फेस करताना त्याने आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 4 धावा बनवल्यात. आणि लो स्कोरच्या मॅच मध्ये बॅटिंग करताना तुम्हाला डबल सिंगल खूप सारा इम्पॅक्ट करतात. स्ट्राईक रोटेशन ठाऊक आहे. डॉट बॉल आले तर मग मोठे फटके मारावे लागतात आणि मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये कधी कधी विकेट्स देखील गमावले जातात आणि समोरचा संघ त्याच प्रतीक्षेत असतो विकेट मिळाले तर मॅच बनेल. त्यामुळे स्ट्रॅटेजी गेम प्ले आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ओ रिव्हर्स स्वीप करायचा आहे. गॅप मध्ये बॉल, पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले आणि त्याच दरम्यान आणखी एक सिंगल. खूप एक सिंगल पाहायला मिळतात. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 21 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 14 मध्ये बनवायचा धावा 19. डावकुरात असा बॅटर. ओ इथे पहा लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. 1 स्वरूपामध्ये धाव मिळेल. आणि आता जिथे 19 धावा बनवायचा होता तिथे धावा आता फळकावरती 18 राहत आहेत. खेळायचा प्रयत्न होता फाईन लेगला केवलच्या माध्यमातून, पण चेंडू खूप जास्त लेग समोरती राहिला आणि त्याच्यामुळे सोडू दिलं चेंडूला. ठाऊक होतं एक्स्ट्रा मिळेल धाव. सरळ खेळलेत लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक. आणखी एक सिंगल करिता आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 23 आकड्यावर 2 विकेट गमावले गेले. जिथे पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आलेला आणि या षटकाचा आधीच्या षटकामध्ये अर्थात दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट आलेला. धावा फळकावरती आपण पाहतो 23 आकड्यावर. ओ शेवटचा अंतिम बॉल खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पण पाहतच राहतील. बॉल निघून जाईल. हार पार चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती 27 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. आणि आता समीकरण 12 चेंडू 13 धावा आली मॅच जवळ. केवल मॅचला अगदी योग्य पद्धतीने फ्लो मध्ये घेऊन चाललेत हळूहळू पुढे. डबल सिंगल जोडतायत. चांगला चेंडू प्रहार करायला मिळाला तर मोठे फटके देखील मारतायत. आणि या इंटेन्शनने खेळणं गरजेचं असतं. बघा तुम्ही प्लॅनिंग्स बनवणं आणि बनवलेल्या प्लॅनिंग्स एक्झिक्यूट करणं फार महत्वाचं आहे. आणि इकडे पहा केवल मॅचला कसं घेऊन जायचं ते प्लॅनिंग्स बनवलेत आणि एक्झिक्यूट खूप चांगल्या पद्धतीने करतोय मैदानामध्ये. 12 मध्ये 13ची गरज आहे. षटक क्रमांक 4 घेऊन बॉल तयार. ललित प्रमुख खेळाडू. पहिला बॉल ललितचा. त्यावेळेस पहा ऑन साइडला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले. फेकी करून 1 सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते 28-28. 11 मध्ये 12 पाहिजेत. पुढचा बॉल इथे ड्राईव्ह केला. बॉल निघून जाईल. वाईड सफर
6 आणि मगच विकेट. नवीन बॅटर राज स्ट्रायकर एंड वरती असतील. या आधी जर बघितलं गेलं तर ड्राईव्ह केला चेंडूला, पण चेंडूच्या फटक्यामध्ये जर इतकी ताकद होती की सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर आणि षटकाराला आउट नाही आहे. ते इकडे बॉक्स क्रिकेट आपण पाहतो, त्यामुळे फक्त चौकारांसोबत डील करावी लागेल. 28 वरती 3 अशी परिस्थिती, 10 मध्ये 12 अजून बनवायचा. मॅच ठाऊक आहे ललितला शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेले तर मग पासे पलटता येतील. मॅच मध्ये डावपेच टाकण्याचं काम आता सध्या ललित सिंग बिस्ट करतोय. आणि याआधी ललितने मेगा फायनलची ट्रॉफी मागच्या हंगामामध्ये उचलली होती, त्यामुळे ललितला ठाऊक आहे मॅचला कसं पुढे घेऊन जायचं आहे. अशा प्रकारचा सिच्युएशन मध्ये खूप वेळा त्यानं फेस केलाय आणि संघाला बाहेर देखील काढलाय. राजा आहे स्ट्रायकर एंडवर, बॉल तयार, चेंडू क्रमांक 30. यावेळेस ऑन साईडला खेळले, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 29 आकड्यावरती केवळ जिथे खेळत आहेत. 8 चेंडूला फेस करताना 7 आकड्यावर. बॉल तयार, यावेळेस पहा पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. गॅप मध्ये बॉल इन टू दी गॅप, क्लिअर करेल आरपार चौकार. आमचं जावय बापू करतान रेतीचा धंदा, आमचं जावय बापू करता. टीव्ही स्क्रीन समोर तुम्हाला दिसतो ऍक्शन रिप्ले. एफर्ट्स बघा तिकडे क्षेत्ररक्षकाचे पोहोचला आणि तदनंतर ऑलमोस्ट स्वतःला झोकलं होतं. वा वा वा, सुपर एफर्ट्स. रोखला नाही पण प्रयत्न चांगले. आणि म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करत राहणं फार गरजेचं असतं. 33 वरती 3 अशी परिस्थिती आता सेफ आहे तसं म्हणावं लागेल. टीम थंडरवुल्स 7 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी राहतो. आता चेंडू जास्त, धावा कमी अशी परिस्थिती. ललित तयार, अजून देखील ललितला ठाऊक आहे विकेट आला तर मॅच बनेल. काय घडतंय ह्या मॅच मध्ये, क्रुशियल मॅच आहे त्यामुळे वेळ घेण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो प्लीज वेळ वाचवा, आपल्याकडे वेळच नाहीये, मोठा शेड्यूल आहे. आणि म्हणतात ना की एकदा काही वेळ निघून गेली की पुन्हा येणार नाही. खेळायचा प्रयत्न केलाय गॅप मध्ये, पण क्षेत्ररक्षक तिकडे अगदी क्विकली पोहोचले आणि आणखी एक धाव फळकावरती जोडली जाईल. 34व्या फळकावर विजयासाठी 6 धावांची गरज. चेंडूंचा खेळ बाकी राहतोय 7. इकडनं मॅच जर डिफेंड केली टीम डार्क हॉर्सने तर म्हणता येईल की एक मोठा विजय आहे त्यांच्याकरता. शेवटचा अंतिम चेंडू चार्ज करून खेळायचा प्रयत्न केला. गॅप मध्ये बॉल लाईन क्लिअर करताना हा पहा आला राजच्या बॅट मधनं दमदार चौकार.
चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 2 धावा रोखायच्या आहेत येणारे पुढचे 6 चेंडू. पहिले 2 चेंडू महत्वाचे आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती विकेट मिळाले तर मग 6-2 ची मॅच देखील रंगवता आली पाहिजे. सगळं काही शक्य आहे. हा पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय रेजन्सी अनंतम प्रीमियर लीग डिजिटल व्हिडिओ 2025 हे पर्व पाहायला मिळते आणि हे सगळं काही शक्य झालंय त्यास्क एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून. आणि मी सगळ्यांना विनंती करेन की जर तुम्ही युट्यूबवरती मॅच पाहताय तर एकदा एक सबस्क्राईब बटन फार महत्वाचं आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलाय. बॉल अडवेल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर समांतर आहे. इक्वल आहे मॅच. 5 मध्ये एका धावेची गरज आहे. विजयाकरिता एका धावेची गरज आणि एक धाव कंप्लीट केली जाईल. 1 नव्हे तर 4 आला आणि मॅचला विजय प्रस्थापित करताना मागच्या हंगामाचे अगदी विनर्सला ज्यांनी मेगा फायनलची ट्रॉफी उचललेली डार्क हॉर्स या संघावरती पराभव करताना थंडरवुल्व्सला आपण पाहतोय. सुपर खेळ राहिला. सुपर आणि लगेच जाऊ आता आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये.